आता आपण काय पाहणार आहोत तर हे प्रश्न विचारले जाणारे शब्द आहेत. त्याला WH क्वेश्चन असे म्हणतात. तर ते कोणते आहेत तर ते मी तुम्हाला आता सांगते. व्हॉट म्हणजे काय. वाय म्हणजे का. हू म्हणजे कोण. हुम म्हणजे कोणाला. विच म्हणजे कोणते. व्हेन म्हणजे केव्हा. वेअर म्हणजे कोठे आणि कुठे. बरोबर. तर याचे आपण आता कसे प्रश्न असतात ते पाहणार आहोत. याच्या पुढे अजूनही प्रश्न विचारले जाणारे आणखीन शब्द आहेत, ते आपण नंतर घेणार आहोत. कसे प्रश्न तयार होतात ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे एका पाठोपाठ एक. ठीक आहे. तर आता मी पहिला शब्द घेतला आहे व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम. तुझे नाव काय आहे. दुसरा आहे व्हॉट आर यू डुईंग. तू काय करत आहेस. त्याच्यानंतर व्हॉट यू वॉन्ट. तुला काय पाहिजे आहे. त्याच्यानंतर आहे व्हॉट इज दिस. हे काय आहे. आता याच्या पुढचे आपण प्रश्न पाहणार आहोत. आता मगाशी आपण एक शब्द पाहिला यातला व्हॉट म्हणजे काय, त्याचे 4 प्रश्न पाहिले. आता दुसरा शब्द आहे वाय म्हणजे का. तर कासाठी मी प्रश्न काय घेतलाय. वाय आर दे शाउटिंग. ते का ओरडत आहेत. दुसरा प्रश्न मी घेतलाय वाय डू यू प्ले क्रिकेट. तू क्रिकेट का खेळतो. हे 2 प्रश्न आपले झालेले आहेत. आता अजून 2 प्रश्न आपण घेऊया. आणखी 2 वाक्य मी वायची इथे तुम्हाला दिलेली आहेत. हे पहा. वाय आर यू क्राईंग. तू का रडत आहेस. इथे लिहून दिले आहे, त्याचं प्रोनाऊन्सिएशन हे पहा. वाय आर यू क्राईंग. वाय आर यू सो सॅड. इथे त्याचं पण प्रोनाऊन्सिएशन दिलेलं आहे. वाय आर यू सो सॅड. तू दुःखी का आहेस. ठीक आहे. आता आपण पुढचा शब्द घेणार आहोत. हूचे प्रश्न बनवणार आहोत. हूचे मी प्रश्न दिलेले आहेत इथे. हू म्हणजे कोण. पहिला प्रश्न आहे हू आर यू. तू कोण आहेस. दुसरा प्रश्न आहे हू इज देअर. तिकडे कोण आहे. तिसरा प्रश्न आहे हू इज डुईंग दॅट. ते कोण करत आहे. ठीक आहे. अजून एक प्रश्न देते म्हणजे आपला हू हा शब्द सुद्धा होऊन जाईल. इकडे कोणी केले हे चुकून लिहिले गेले आहेत. चौथं वाक्य दिलं आहे हू एम आय. मी कोण आहे. चला आपण आता हुम हा शब्द पाहणार आहोत. तर हुमनी काय प्रश्न तयार होतो. हुम टू ट्रेन. आता हुमचा अर्थ होतो कोणाला. मगाशी हूचा अर्थ काय झालं कोण. तर आता ह्याचा प्रश्न काय झाला हुम टू ट्रेन. कोणाला शिकवायचे आहे. हुम टू कॉल. कोणाला बोलवायचे आहे. याचं प्रोनाऊन्सिएशन मी हे खाली दिलेलं आहे. हुम टू सेंड. कोणाला पाठवायचे आहे. आता हे आपले 3 प्रश्न झालेले आहेत. अजून एक प्रश्न देते म्हणजे याचेही 4 प्रश्न आपले होतील. चला आता विच हा शब्द घेतलेला आहे आपण. विच म्हणजे कोणते. ठीक आहे. विच इज युअर पेन. तुझे पेन कोणते आहे. ठीक आहे. प्रश्न. त्याच्यानंतर विच कलर डू यू लाईक. तुला कोणता रंग आवडतो. प्रश्न. विच लँग्वेज डू यू स्पीक. तुम्ही कोणती भाषा बोलता. तर हे आपले 3 प्रश्न झालेले आहेत विचचे. तर आता मी एक चौथा प्रश्न देते. चौथा प्रश्न आहे विच इज युअर बॅग. तुझी बॅग कोणती आहे. तर आपला हा विच पण शब्द झालेला आहे. ठीक आहे. चला तर आता आपण व्हेनची वाक्य पाहणार आहोत. व्हेन म्हणजे केव्हा. व्हेन म्हणजे काय केव्हा. व्हेन विल यू स्टडी. तू अभ्यास केव्हा करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हेन शॅल वी गो. आपण केव्हा जायचे. त्याच्यानंतर आहे व्हेन डू यू स्लीप.
व्हेन डू यू स्लीप? तुम्ही केव्हा झोपता? व्हेन डू यू गेट अप? व्हेन डू यू गेट अप? तुम्ही केव्हा झोपून उठता? तर आपलं व्हे नाही झालेलं आहे, आता राहिलं आहे आपलं फक्त वेअर हा शब्द राहिला आहे, तर तो आपण आता पाहणार आहोत. आता आपण वेअर हा शब्द पाहत आहोत. वेअर म्हणजे कुठे, ठीक आहे. पहिला प्रश्न आहे वेअर आर यू गोईंग? वेअर आर यू गोईंग? तू कुठे जात आहेस? दुसरा आहे वेअर इज अवर कॅट? वेअर इज अवर कॅट? अवर म्हणजे आपली मांजर कुठे आहे? त्याच्यानंतर आहे वेअर इज माय क्लोथ्स? वेअर इज माय क्लोथ्स? माझे कपडे कुठे आहेत? तर वेअर हा शब्दसुद्धा आपला आता पाहून झालेला आहे. नमस्कार. माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल बटनवरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा, म्हणजे माझे पुढचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला आपोआप मिळतील. धन्यवाद.